मागच्या 13 जूनला जेव्हा मी उपोषण सोडलं तेव्हा उपायुक्त अवधूत तावडे, ग प्रभाग क्षेत्र अधिकारी संजय कुमावत आणि फ प्रभाग क्षेत्र अधिकारी हेमा मुंबरकर मॅडम यांनी आश्वासन दिलेलं की पुढच्या 15 ते 17 दिवसात आम्ही फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचं काम सुरू करू, त्यांना लायसन्स देऊ आणि स्टेशन परिसर हा पूर्णतः मोकळा करून देऊ. पण त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली आजपर्यंत आढळून आलेली नाही. आम्ही त्यांना सांगितलेलं की तुम्ही स्टेशनला 150 मीटर परिसर जो आहे तो पहिले तुम्ही मार्क करा, ना फेरीवाल्या क्षेत्राचे बोर्ड लावा, पण त्यातही त्यांनी काहीही केलेलं नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा त्यांनी दिलेली जी 15 दिवसाची मुदत होती त्याच्या व्यतिरिक्त अजून 15 दिवस त्यांना दिले, तरी त्यांनी काही केलं नाही, म्हणून आम्ही परत उपोषणाला बसलेलो आहे. आमच्या मागण्या पुण्यात त्याच आहेत. तुम्ही ना फेरीवाल्या क्षेत्र जे आहे स्टेशनपासून 150 मीटर ते घोषित करा. जसं नो पार्किंगचे बोर्ड जातात तसे हे पण बोर्ड लागले गेले पाहिजेत. त्याचप्रमाणे या फेरीवाल्यांचं पुनर्वसन महापालिकेकडनं झालं पाहिजे. ते पण गरीब आहेत, त्यांना पोट भरण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण ते शिस्तीत असलं पाहिजे. तर त्यांचंही पुनर्वसन करा आणि त्यांना लायसन्स द्या, जेणेकरून जी हफ्तेखोरी चालू आहे, महिन्याला 15 ते 20 लाख रुपये हप्ता यांच्याकडनं जमा केला जातो, तो बंद होईल, त्याचा फायदा त्या गरिबांना होईल.